खासदार जो ज्यावेळी हे निर्णय झाले त्यावेळी सन्मान्य पंतप्रधानांच्या बरोबर त्या ठिकाणी कायदा करण्यासाठी हे दोन्ही खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला माहित आहे गेल्या 10 वर्षामध्ये देशाची प्रगती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 देशाला महासत्ता बनवण्याचं जे काही स्वप्न पाहिलं आहे ते त्या स्वप्न पूर्ततेसाठी दिवस रात्र काम करतायत. आपल्याला माहित आहे भारत या माध्यमातून आज आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये देशामध्ये संरक्षणासाठी लागणारी विमानं असतील, संरक्षणासाठी लागणारे रणगाड्या असतील, हेलिकॉप्टर्स असतील, बुलेट प्रूफ जॅकेट्स असतील, ही सर्व आपण आयात करायचो आणि त्यासाठी कोट्यावधी डॉलर आपल्याला द्यावे लागायचे. आणि आज जर पाहिलं तर आपण हे सर्व बनवत असून निर्यात देखील करीत आहोत. त्यामुळे या ठिकाणी आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे. देशामध्ये प्रगती सुरू आहे, राज्यामध्ये प्रगती सुरू आहे. राज्यामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून मोठा निधी या राज्याला मिळतोय, कोल्हापूर जिल्ह्याला मिळतोय. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की या जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आपण विजयी करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर मी विनंती करतो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार हसनजी मुश्रीफ यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण विराट संख्येने सर्वजण उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक, कोल्हापूरचे आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने या दोघांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व माजी मंत्री चंद्रकांत दादा, आठवले साहेब आणि सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आता पंतप्रधान मोदी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयाचा संकल्प करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे प्रचंड काम या देशामध्ये केलेलं आहे की ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. अजून विमानतळावरून यायचे आहेत, बसा खाली, आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी. सर्व घटकांच्यासाठी त्यांनी जे निर्णय घेतले आणि या निर्णयामुळं आम्ही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर आणि महायुतीच्या कामावर, या राज्यातील विकास कामासाठी, देशाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला. बंधूंनो, 40-50 वर्ष व्यासपीठावर थोडी बोटावर मोजण्याएवढे लोक जर सोडले तर आम्ही सर्वजण पूर्वीचे काँग्रेसजन. परंतु या 40-50 वर्षाच्या काळात जे काँग्रेस पक्षाला जमलं नाही त्या सर्व जातींचा उद्धार करण्याचं, सर्व घटकांना न्याय द्यायचं आणि देशाला महासत्ता बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी या 10 वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की सगळ्याच आढावा घेऊन मी आपला वेळ घेणार नाही, परंतु 80 कोटी लोकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रति व्यक्ती आणि प्रति कुटुंब 30 किलो मर्यादेपर्यंत मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतला. आणि आमच्या महायुती सरकारनं 6 जिन्नस साखर, रवा, तेल वगैरे घेण्याचा 100 रुपयामध्ये निर्णय घेतला आणि बंधू सगळ्या गरीब जनतेला
फार मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. जवळजवळ 5 कोटी लोकांना पक्की घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून, महिलांना ग्रामीण भागातल्या चुलीवरचं जेवण करताना जसा त्रास होत होता त्या महिलांची काळजी मुक्त करण्यासाठी मोदी साहेबांनी उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याचं काम केलं. महिलांची शौचालय नसली की कशी हाल होत होते आपण पाहिलेलं आहे. दिवस उगवण्याच्या आत आणि दिवस मावळायच्या आत महिलांना यासाठी सगळा त्रास होत होता आणि जवळजवळ 12 कोटी घरामध्ये स्वच्छता घरं मोफत देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. मग आयुष्यमान कार्ड योजना असेल, बचत गटाचे काम असेल, हे सर्व तरी काम केलंच. परंतु आज जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल चिनाब रेल्वे त्यांनी बांधला. आपल्या देशाला संपूर्ण अभिमान वाटावं अवकाश चंद्रयान मोहीम त्यांनी केली. जगातला सर्वात उंचीवरचा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी तयार केला. जगातील सर्वात मोठा सागरी सेतू अटल सागरी 18.5 किलोमीटर लांबीचा आज मुंबईमध्ये त्यांनी तयार करण्यामध्ये यश आलं. जगातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या ऑपेरा हाऊसला मागे टाकेत दिल्लीमध्ये भारत मंडपम म्हणून जवळजवळ 10 ते 12 हजार लोक बसतील असा कन्व्हेन्शन सेंटर तयार केलं. आणि सर्वांची आपली मागणी अनेक वर्षांची होती, 500 वर्षापेक्षा जास्त अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर व्हावं, ही अनेक वर्षाची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केली. आणि रामनवमीला मी जन्मलो याचा मला अभिमान आहे. जय श्रीराम. यापूर्वी भारताला संरक्षण सामग्री आयात करायला लागत होती. आज संरक्षण सिद्धतेमध्ये भारत स्वयंपूर्ण बनला आहे. तो जगाला आता निर्यात करू लागलेला आहे. स्वतःची कोविड लस करून अनेक देशांना मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जगभरात सर्वात मोठा मोबाईल निर्माता देश आपला भारत ठरला. 4 चाकी गाडींच्या निर्मित्यामध्ये जगात 2 नंबरवरून 2025ला 1 नंबरवर भारत येईल. जगात 3ऱ्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनला मागे टाकून आपण आज 5 नंबरला 3 नंबरला येऊ. आणि मला विश्वास आहे की 2030ला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बंधू भगिनींनो हा भारत देश जगामध्ये पहिल्या नंबरला अमेरिकेला पाके टाकल्याशिवाय येणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. शेतकऱ्यांच्यासाठी पीएम योजना असेल, मुद्रा लोन, स्टार्टअप, जल जीवन योजना, अटल पेन्शन योजना, रस्ते, रेल्वे, विमान, मी सगळ्याचा जर उल्लेख करत बसलो तर अनेक दिवस लागतील. पण आज या देशामध्ये जे काम केलं आहे आणि जगामध्ये आपण विश्वगुरू म्हणून आपलं स्थान निर्माण केलेलं आहे, यासाठी पुन्हा एकदा आपण नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपले प्राध्यापक संजय मंडलिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्याच्या पुढचे बटन दाबून 2-2, 3-3 लाख मतांनी त्यांना विजयी करावं अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने तुम्हाला करतो. या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आज उपस्थित आहेत. माझ्या 3-4 मागण्या आहेत की एक, या संयुक्त महाराष्ट्राचे निर्माते कैलासवासी पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न किताब द्यावा अशी मागणी आपण पंतप्रधान साहेबांच्याकडे करावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आमच्या जिल्ह्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, मग महालक्ष्मीचा आराखडा असेल, ज्योतिबाचा आराखडा असेल, आपला नरसोबावाडी आणि खिद्रापूरचं काम असेल, असे अनेक जे प्रलंबित कामं आहेत ती पूर्ण करून हे कोल्हापूर शहर हे देशातलं आणि राज्यातलं 1 नंबरचं शहर बनवावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. पालकमंत्री म्हणून तुमचा मनपूर्वक सगळ्यांचा आभार मानतो. तुमची उन्हामुळे थोडी गैरसोय झालेली आहे, पोलिसांनी फार मोठा तुम्हाला त्रास दिला याची जाणीव मला आहे. मी मनपूर्वक आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि विराट संख्येने उपस्थित असल्याबद्दल मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. आणि यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजयजी उर्फ मुन्नासाहेब महाडिक संबोधित करतील. महायुतीचे उमेदवार सन्माननीय संजय मंडलिक, धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील दोन्ही खासदार निवडून जाणारे माझ्या सर्व बंधू भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, बलशाली भारत, सशक्त भारत, सुरक्षित भारत
त्याचबरोबर विश्वगुरु भारत आणि विकसित भारताची संकल्पना करणारे प्रधानमंत्री मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला बनवायचं आहे. आजपर्यंत 63 वर्ष ज्या काँग्रेसला या देशामध्ये सत्ता गाजवली त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळ्याची श्रृंखला आपल्या समोर दिलेली आहे. विकसित भारत म्हणलं की अंगावर शाल येतात. आपल्याला विकसित भारत काय माहिती नव्हतं, परंतु आज मोदींच्या रूपानं आपल्याला एक सशक्त नेता आपल्याला मिळालेला आहे, ज्यांनी हा देश सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठी 4 संकल्प समोर ठेवलेले आहेत. युवा, महिला, शेतकरी आणि गरीब. गरीब म्हणलं की हृदय पिळवटतंय. कधी माहिती नव्हतं, कारण 50-60 वर्ष फक्त गरिबी हटावचा नारा आपण ऐकत होतो. गरिबी कधी हटली नाही, कारण काँग्रेसच्या आणि त्या युपीआच्या नेत्यांचं कधी पोटच भरलं नाही. परंतु या गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकार एक नया पैशाचा भ्रष्टाचार डाग आपल्याला पाहायला मिळाला नाही. मी बोलणार नाही फार वेळ, परंतु मी ऐकतोय काँग्रेसचे नेते येत आहेत आणि विचारतायत कोल्हापूरला काय दिलं. साहेब, मोदीजींनी या कोल्हापूरला भरभरून दिलेला आहे. सातारा कागलचा रस्ता सुरू आहे, 3,500 करोड रुपये. संकेश्वर बांधा काम चालू आहे, 2,200 करोड रुपये. कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे, 2,000 करोड रुपये. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन 45 करोड रुपये. कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी 274 करोड रुपये दिलेले आहेत. कोल्हापूरच्या जलजीवन मिशनसाठी 1,345 कोटी रुपये दिलेले आहेत. भरभरून कोल्हापूरच्या ई बसेससाठी 142 करोड रुपये दिलेले आहेत. आणि म्हणून असा एक नेता आपल्याला लाभलेला आहे, ज्याने आपल्या भारताची उंची सबंध जगामध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट आपल्या देशामध्ये असलंच पाहिजे असा विचार करणारा एकमेव नेता मोदीजी आहेत. तुम्ही पहा, देशातली सगळ्यात उंची, जगातली सगळ्यात मोठी उंची असणारी सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आपल्या देशामध्ये आहे. जगातला सगळ्यात उंच रेल्वे ब्रिज आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आपल्याकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं राम मंदिर सुद्धा आपल्याकडे आहे. जे आपलं स्वप्न होतं 550 वर्षापूर्वीचं, ते पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे. आणि हीच विकास यात्रा भविष्यात चालू ठेवायची असेल तर जो नारा भाजपनं दिलेला आहे, फिर एक बार मोदी सरकार आणि आपकी बार या 400 पार मध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार धनुष्यबाणाला आशीर्वाद देऊन आपण पाठवा, एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य महाडिक साहेबांचे आभार. आणि यानंतर आमंत्रित करते सन्मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब यांना, त्यांनी या विराट सभेला संबोधित करावे. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराजांची घ्या तुम्ही आण. या सर्व महामानवांची घ्या तुम्ही आण आणि निवडून द्या संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचं धनुष्यबाण. या महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण. या महाराष्ट्रातली या महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण आणि वाढवा महाराष्ट्राचा मान. नरेंद्र मोदी जे आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन. नरेंद्र मोदी जे आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर लावा तुम्ही बॅन. मोदी साहेब थोड्याच वेळात येत आहेत. या प्रधानमंत्र्यांची जी आहे गादी, प्रधानमंत्र्यांची जी आहे गादी, त्याच्यावर 4 जून नंतर बसणार आहेत नरेंद्र मोदी. आम्ही या ठिकाणी शाहू महाराजांच्या गादीचा सन्मान वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी येत आहेत. नरेंद्र मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत. नरेंद्र मोदींना सगळे घाबरतात. नरेंद्र मोदीजी या देशाच्या विकासासाठी काम करतायत.
या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मजबूत करण्यासाठी काम करतायत. कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? जो कोणी म्हणेल त्याचं थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संविधान बदलण्याची भाषा करून समाजामध्ये फूट पाडताय. याद राखा, अशा पद्धतीचं तुम्ही वागणं तुम्ही करत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज, नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांच्यामध्ये किती गैरसमज करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तरी माझा समाज, माझा बौद्ध समाज, माझा दलित समाज, माझा आंबेडकरी समाज हा नरेंद्र मोदींच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे सगळ्या देशामध्ये. कशासाठी समाजामध्ये फूट पाडताय? अरे कित्येक वर्ष तुम्ही केली या देशाची लूट, कित्येक वर्ष भ्रष्टाचार करून या देशाची केली तुम्ही लूट, आणि आज तुम्ही समाजामध्ये पाडताय फूट. अशा पद्धतीची अत्यंत चुकीची रणनीती या लोकांची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये मी आलेलो आहे. राजश्री शाहू महाराजांचा सन्मान करण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहूंचे फार जवळचे संबंध होते, परंतु काँग्रेस पक्ष आणि या महाविकास आघाडीने आमचे शाहू महाराजांना या ठिकाणी तिकीट नाही द्यायला पाहिजे होतं. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. संभाजी राजेंना एक वेळेला बीजेपीने राज्यसभेवर पाठवलं होतं आणि अशा पद्धतीनं ठीक आहे, त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. उभे राहा, 4 तारखेपर्यंत उभे राहा, पण 4 तारखेनंतर तुम्हाला बसावं लागेल. या ठिकाणी हे कोल्हापूर नगरी अत्यंत परिवर्तनाची नगरी आहे. राजश्री शाहू महाराजांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं होतं. मेरा मुस्लिम समाजाला सुद्धा माझं नम्र निवेदन आहे की मंडल कमिशनमध्ये 80% मुस्लिम समाजाला आरक्षण मिळतंय. हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. ओबीसी समाज हा माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जे 27% आहे त्याला अजिबात धक्का लागणार नाही. पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जी मराठा समाजाची आहे. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपला जास्त वेळ मी घेणार नाही. बरंच ऊन आहे आणि या उन्हामध्ये आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. थोड्याच वेळामध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मंचकावर येणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचा मी जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच सांगतो की माझा रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या पाठीशी आहे. माझा रिपब्लिकन पक्ष देशामध्ये एनडीए सोबत आहे, नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि 2024 मध्ये जी आता निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आणि मला मंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या पाठीमागे उभं राहावं आणि या 2 जागा आपण चांगल्या प्रचंड मताने निवडून आणाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काय कुणाची नावं घेणार नाही. मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, समोरच्या कॉर्नरचं बॅरिकेड आहे ते काढायचं आहे. तिकडे लोक खूप मोठ्या प्रमाणात थांबलेले आहेत आणि स्टेजच्या उजव्या बाजूला हे सगळे पोलीस आहेत. लोकांना इकडे उजव्या बाजूला सोडायला यायला परवानगी द्या. मंडप सगळ्यांनी खाली बसून घ्या. तुम्ही देवेजींचं नाव पुकारलं. सर्वांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे, इकडे स्टेजच्या उजव्या बाजूला सगळ्या लोकांना परवानगी द्या इकडे यायला. पाठीमागे खूप लोक थांबलेले आहेत आणि या कॉर्नरचं बॅरिकेड काढा. तिकडं जनस्वराज्याचा झेंडा आहे तिथलं बॅरिकेड काढून लोकांना आत सोडा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील.
भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, रामदास आठवलेजी, चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफजी, उदय सामंतजी, आपले कोल्हापूरचे लोकप्रिय उमेदवार संजय मंडलिकजी, हातकणंगलेचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मानेजी, आपले लोकप्रिय खासदार धनंजय महाडिकजी, राजेंद्र यड्रावकरजी, आपले ज्येष्ठ आमदार विनय कोरे सावकार, प्रकाश आबिटकरजी, प्रकाश आवाडेजी, राजेश पाटीलजी, सदाभाऊ खोत, सुरेश हळवणकरजी, निवेदिताताई मानेजी, राजेश क्षीरसागरजी, अमल महाडिकजी, समरजित घाडगेजी, शौमिकाताई महाडिक, चंद्रदीप नरके, कृष्णराव पाटील, भरमुअण्णा पाटील, रूपाराणी निकम आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, बसा बसा, तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये. लोक तिकडनं येतात, बसा. मोदीजी मागून येणार आहेत, तिकडनं येणार नाहीयेत. 5 मिनिटात देशाचे नव्हे तर संपूर्ण जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी हे या ठिकाणी पोहोचतायत. बंधू भगिनींनो, ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही. ही लढाई माने विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही. ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे. आणि कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलंय, मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला. मान देऊया गादीला आणि वोट देऊया, वोट देऊया. मग एक लक्षात ठेवा, आपण प्रभू श्रीरामांना मानणारे लोक आहोत. बोला, मानता की नाही? कोण कोण मानताय? मग प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे? काय आहे? त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे? मंडलिकांच्या आणि मानेंच्या हातात काय आहे? मग कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मोदीजींच्या हातात काय आहे? धनुष्यबाण. त्यामुळे धनुष्यबाणाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारताकरता मोदीजींना दिलेलं वोट आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्यावेळी सरकार आमचं होतं, या कोल्हापूरला टोल मुक्त केलं. ज्यांनी टोल मुक्त केलं त्यांचे उमेदवार मंडलिक आहेत आणि ज्यांनी टोल लावला होता त्यांचे उमेदवार कोण आहेत मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बंधू भगिनींनो, या कोल्हापूरमध्ये आणि या कोल्हापूर जिल्ह्याला ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं झाली, आताच महाडिक साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कोल्हापूर जिल्हा छत्रपतींच्या इतिहासातला जिल्हा आहे. हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा खऱ्या अर्थानं देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आणि भगव्याच्या मागे उभा राहणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे. आणि आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ही निवडणूक चाललेली आहे, या देशामध्ये मोदीजींच्या रूपानं एक असा नेता आपल्याला मिळालाय की ज्या नेत्यानं या देशाला सुरक्षित केलं, ज्या नेत्यानं
या देशाला विकसित केलं, ज्या नेत्यानं या ठिकाणी देशाला स्वाभिमान दिला. अरे आठवा तो काळ, ज्या काळामध्ये या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे आणि हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्तानला समजवा, तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तो पुन्हा पाकिस्तान आपल्याकडे येऊन बॉम्बस्फोट करायचा. पण आपले प्रधानमंत्री उत्तर देऊ शकायचे नाहीत. त्या पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला, पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला. मला सांगा 2019 नंतर या देशात घुसून बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का? कोणीतरी देशामध्ये घुसू शकलं का? कोणाची हिंमत आहे का? अरे आता मोदीजीने एक असा देश तयार केलाय की ज्या देशामध्ये कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आता तर हा देश अग्नि मिसाईल वाला देश झालाय. 7,000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतातनं मिसाईल निघतं आणि थेट शत्रूचं ठाणं नेस्तनाबूत करणारा अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी मोदीजींनी केलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत असताना ज्या प्रकारे मोदीजींनी नवभारताची निर्मिती केली आहे हे आपण सगळे लोक पाहू शकतो. 8वा ते दिवस, कोविडचा तो काळ, ज्या काळामध्ये नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते, कोणाच्या घरी जाण्याची चोरी होती, मौत मिट्टीला जाण्याची चोरी होती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते. जगातले लोक म्हणायचे भारतामध्ये 40-50 कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी जगामध्ये केवळ 3-4 देशांकडे लस होती. कोविडची लस आपल्याकडे नव्हती. त्या देशांना वाटायचं भारताचे नेते आमच्या पुढे येतील, हात पसरतील, मग भिकाऱ्यासारख्या काही लसी त्यांच्या हातावर आम्ही टाकू. अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते. संपूर्ण जग चिंतेमध्ये होतं. पण जगाला हे माहित नव्हतं की या भारतामध्ये एक वाघ पंतप्रधान आहे, ज्या वाघानं या ठिकाणी कोविडची लस स्वतः तयार करून घेतली. आपल्या शास्त्रज्ञांना सांगितलं आपल्या देशाची लस तयार करा. कोविडची लस या भारतामध्ये तयार झाली. 140 कोटी लोकांपर्यंत 2 वेळा कोविडची लस पोचली. आमचा भारत जिवंत राहिला. आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसू शकतो कारण या देशाला मोदीजींसारखा नेता लाभला ज्यांनी 1 पैसा आपल्याला लागू दिला नाही. आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कोविडची लस टोचली. आणि मी तर असं म्हणेन यावेळेचं मत अनेक गोष्टींकरता आपण मोदीजींना देऊ, पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जान है तो जहान है. आज जिवंत तर मोदीजींमुळे, मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे. आणि त्यामुळे आज आम्हाला मत द्यायचं असेल तर ज्या नेत्याने या हिंदुस्थानला जगण्याकरता त्या ठिकाणी कोविडची लस दिली त्या मोदीजींना या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे. आणि म्हणून आपले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आहेत. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा केवळ मोदीजींनी या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीच्या बाहेर काढण्याचा रेकॉर्ड जगामध्ये कोणी करू शकलं नाही. आज आपण पाहू शकतो 20 कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरांमध्ये राहायचे, त्यांना पक्क घर हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं. गाड्या येत आहेत, बरोबर आहे, गाड्या येत आहेत, मोदीजी पोचतायत. मोदीजी 5 मिनिटात मंचावर येतील. मोदीजी आल्यानंतर कोल्हापूरचं भगवं वादळ हे मोदीजींना लक्षात आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद ही कोल्हापूरकरांनो तुम्हाला मोदीजींना या ठिकाणी दाखवायची आहे. आणि मला विश्वास आहे मोदीजींनी भारत बदललेला आहे.
गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलेला आहे. 60 कोटी लोकांच्या घरी पाणी पोचलाय, 55 कोटी लोकांच्या घरात शौचालय पोचलाय, 50 कोटी लोकांच्या घरात गॅस पोचलाय, 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत सारखा या ठिकाणी मोफत इन्शुरन्स मिळालेला आहे. 60 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालंय. 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत. विश्वकर्मा सारख्या योजनेतनं 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी मोदीजींनी मदत केलेली आहे. आमच्या आदिवासी समाजाला 24,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत. बंधू भगिनींनो, या देशातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी मदत केली आहे. दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा समाज, धनगर समाज असा एकही समाज नाही जो मोदीजींमुळे लाभान्वित नाही. आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचा हुंकार हा दिल्लीपर्यंत पोचला पाहिजे. अबकी बार अरे 400 पार मध्ये 2 हात कोल्हापूरचे पण पाहिजे ना, पाहिजे की नाही? संजय मंडलिकजी पाहिजे की नाहीत? धैर्यशील माने पाहिजे की नाहीत? मग 2 हात ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय तिसऱ्यांदा शपथ घेतील त्यावेळी आपले 2 प्रतिनिधी संजय मंडलिकजी, धैर्यशील मानेजी हे त्या ठिकाणी असतील आणि आपले राज्यसभेचे खासदार महाडिकजी देखील त्या ठिकाणी असतील. मोदीजींचं स्वागत करूया. आणि या ठिकाणी या देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं आगमन झाले. बोलो भारत माता की, भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम. अब की बार जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब. संपूर्ण उत्साह आहे. खरं तर त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून इतक्या मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहोत. असं या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आजच्या या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करते. आणि यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून आपल्या सर्वांना संबोधित करतायत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहत या संपूर्ण सभेला एक चैतन्य आणून देताना प्रत्येक महायुतींच्या प्रेमींच्या मरगटामध्ये बळ देण्याचा प्रयत्न केलाय असे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान. सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची प्रतिमा, महालक्ष्मीची प्रतिमा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून आपण त्यांचं स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी देऊया. यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब अयोध्येच्या रामलल्लाची मूर्ती देऊन सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत करतायत. ज्यांचा जन्मच खऱ्या अर्थानं रामनवमीच्या दिवशी झालेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या विचारानं आपलं ध्येय सुरू आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब यांच्यानंतर खासदार संजयजी मंडलिक साहेब कोल्हापुरीचा सेंद्रिय गूळ ते सन्माननीय पंतप्रधान साहेबांना देत आहेत. सन्माननीय खासदार संजयजी मंडलिक साहेब यांच्या शुभ हस्ते कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ आपण पंतप्रधान साहेबांना प्रदान करतोय. यानंतर सन्माननीय खासदार धैर्यशीलजी माने यांच्या वतीनं संत श्रेष्ठ गुरु बाळू मामांची मूर्ती लाखोंच्या श्रद्धेने इथं बाळू मामांचे भक्त उपस्थित आहेत. या भक्तांच्या साक्षीनं पंतप्रधान साहेबांना संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं संत गुरु बाळू मामांची मूर्ती या ठिकाणी प्रदान करण्यात येते. पण त्याच्या आधी या निमित्तानं सन्मान्य खासदार धनंजयजी महाडिक साहेब
महालक्ष्मीची अतिशय देखणी अशी मूर्ती आपण इथं देतोय। या करवीर नगरीमध्ये सन्मान्य खासदार महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी झालंय। मी सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतेय आणि सर्वांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतेय। आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतेय ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाताना हिंदुत्वाचा पुरस्कार केला असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते त्यांनी या विराट आणि ऐतिहासिक सभेला संबोधित करावे। छत्रपती शिवाजी महाराज की। तिथे जे कोपऱ्यात जास्त उभे आहेत लोक, पोलिसांनी त्यांना जरा इकडे सोडले तर हजारो लोक बाहेर उभे आहेत, हजारो लोक थोडे या इकडच्या साईडला सोडा। अयोध्यापती प्रभु रामचंद्र की जय श्री राम। करवीर वासिनी अंबाबाईला त्रिवार वंदन, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, करवीर संस्थापिका ताराराणी साहेब यांना वंदन आणि बाळू मामांना देखील वंदन, राजश्री शाहू महाराजांना वंदन आणि या देशाचे लोकप्रिय यशस्वी आणि फक्त देशात नाही तर जगभरामध्ये पहिल्या नंबरचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी करवीर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा रामराम करतो, नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धरतीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली। खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच माहित ना। धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला। इथली जनता 7 तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार। मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे। मोदीजींचा कोणी नाद करायचा नाही ना। आपलं ठरलंय ना, मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाणाला। मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत, संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे। विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो, मोदी है तो सब मुमकिन है
आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते? बाकी गॅरंटी फेल झाल्यात, फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी. या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी, शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी, बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी. या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काय होईल? काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय? येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा. मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाही, त्यांच्याकडे गॅरंटी आहे. आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे. आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खुळबी लागत नाही. आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मतं मागायला जातो का? तर नाही. संकट येऊ द्या, वादळ येऊ द्या, आपत्ती येऊ द्या, महापूर येऊ द्या, त्यावेळेस मग महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या, आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय. मी स्वतः आठवतोय, इथे सगळेजण आपले व्यासपीठावर आहेत. 12 दिवस या पुरातल्या सर्वसामान्य लोकांना आपण मदत करत होतो. आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी रात्री गर्भवती अडली होती. एनडीआरएफ सुद्धा म्हणत होतं रात्री कसं जाणार, परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः गेलो, त्या गर्भवती महिलेची सुटका केली, तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. हे आपलं काम करत असतो आणि केलंय. मी स्वतः आठवतोय, इथे सगळेजण आपले व्यासपीठावर आहेत. 12 दिवस या पुरातल्या सर्वसामान्य लोकांना आपण मदत करत होतो. आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी रात्री गर्भवती अडली होती. एनडीआरएफ सुद्धा म्हणत होतं रात्री कसं जाणार, परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः गेलो, त्या गर्भवती महिलेची सुटका केली, तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. हे आपल्या लोकांचं काम आहे, ही सेवा आहे आपली. तेव्हा कोल्हापूरकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं. मी पाहिलं की दुसऱ्या माळ्यावर पहिल्या माळ्यावर पाणी भरलं होतं, लोक तर वर गेले होते, पण आपल्या गाई म्हशींना पण सोबत घेऊन गेले होते वरती. मी म्हणालो हे काय? बोले हे आम्हाला परिवार आहे, हा आमचं कुटुंब आहे. आणि म्हणून एकीकडे गोधनाला सोबत ठेवणारे आणि 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना या ठिकाणी दुकान असं बाळासाहेब म्हणाले होते. आणि म्हणून आज बघितलं आपण, त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे, पंजाला मतदान करणार आहे. हे आहे या देशाचं, या राज्याचं दुर्दैव. जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील. ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात, याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना. खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणून म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे. हिंदू हृदय सम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे. आणि आता या उभाटाची काय झाली आहे? 100% काँग्रेस झालेली आहे. आणि म्हणून देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे. देशात गरम झालं, गरमी वाढली, उकाळा झाला की परदेशात पडणारा नेता आपल्याला पाहिजे की 24 तास 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री पाहिजे.
मृत्यूचं दुःख विसरून स्वतःला देश सेवेसाठी वाहून घेणारा आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे. आजही आईच्या पदराला धरून राजकारण करणारा आपल्याला प्रधानमंत्री नकोय. आणि म्हणून परदेशात देशाची बदनामी करणारा नको, तर परदेशात देशाचा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे, ही आपली मागणी आहे. आणि म्हणून अखंड हिंदुस्थानला, देशाला आपला परिवार मानणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे. आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्र मोदी. आणि म्हणून मोदी जी ने तो जीवन अपना पूरा देश के सेवा के लिए समर्पित कर दिया है. उनका जन्म राजनीति के लिए नहीं, उनका जन्म राष्ट्र नीति के लिए हुआ है. प्राण जाए पर वचन न जाए, यही उनकी पहचान है ना पहचान. आणि म्हणून मगाशी आपण जय श्रीरामचा नारा दिला. त्यांनी फक्त अयोध्यामध्ये फक्त राम मंदिर नाही बांधलं, तर करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. इंडिया आघाड़ी के लिए तो सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है. विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है, पर देश की जनता देख रही है, देश देख रहा है. एक मोदी सबको भारी पड़ रहा है, पूरे देश ने देखा है. आणि म्हणून कोल्हापूरची जनता, या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे. तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल, आरोप कराल, तेवढी जास्त जनता मोदीजींच्या सोबत येईल. 2014ला पण तेच झालं, 2019ला पण तेच झालं, आणि 2024ला तर तुमचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र में हर घर मोदी, मन मन मोदी है. आज अशी परिस्थिती आहे की मोदीजींना बघायला आतुर असतात लोक. सभा बघा, एवढेच लोक बाहेर आहेत, हजारो लोक बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये यायला जागा नाही. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे असतात, वाट पाहत असतात उन्हामध्ये. आमचे प्रधानमंत्री येणार, त्यांना आम्हाला बघायचंय. असं नशीब कुणाला मिळालंय? आपण भाग्यवान आहोत की असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय. आणि म्हणून आता आपल्याला त्यांना ऐकायचंय. म्हणून मी एकच सांगतो, अब की बार फिर एक बार. आणि म्हणून 400 मध्ये आपले 2 उमेदवार पण पाहिजे ना खासदार, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने. येत्या 7 तारखेला त्यांच्या नावासमोरच्या धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि यांना मोदीजींचे हात मजबूत करायला दिल्लीला पाठवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करती हूँ. और इसके बाद मैं आमंत्रित करती हूँ भारत को आत्मनिर्भर और विकसित बनाने का जिनका अथक प्रयास है, करोड़ों हिंदुस्तानी नागरिकों के दिल की और मन की बात जो जानते हैं, पूरे विश्व में जिनके नाम का डंका है, दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी
जोरदार तालियों के साथ हम फिर से स्वागत करते हैं। मैं सम्माननीय मोदी साहब को अनुरोध करती हूं इस विराट और ऐतिहासिक सभा को संबोधित करें। भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी। करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या, आई अंबाबाईच्या चरणी संबोधित करें। भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी। करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या, आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन करतो। तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार। ये धरती छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज और छत्रपति साहूजी महाराज के आदर्शों की धरती है। मैं इन सभी महापुरुषों के चरणों में प्रणाम करता हूं। साथियों, आप सब जानते हैं मैं काशी का सांसद हूं और आज करवीर काशी आया हूं। ये मेरा सौभाग्य है। साथियों, हमारे कोल्हापुर महाराष्ट्र का फुटबॉल हब कहा जाता है। फुटबॉल यहां के युवाओं में बहुत पॉपुलर है और आपको अगर फुटबॉल की भाषा में मैं बताऊं तो कल दूसरे चरण का मतदान पूरा होने के बाद बीजेपी और एनडीए 2-0 से आगे चल रहे हैं। कांग्रेस और इंडिया अलायंस ने देश विरोधी और नफरत की राजनीति के 2 सेल्फ गोल कर लिए हैं और इसलिए ये पक्का हो गया है फिर एक बार अच्छा, जरा एक और नारा बुलवाना चाहता हूं आज कोल्हापुर की धरती पर। आप बोलेंगे? अभी मैं बोल रहा था फिर एक बार, अब मैं नहीं बोलूंगा, आप बोलेंगे फिर एक बार, ठीक है? गरीबों की सरकार, गरीबों की सरकार, एससी, एसटी, ओबीसी की सरकार, विकास को समर्पित सरकार,
युवा को अवसर देने वाली सरकार, महिलाओं को सुविधा देने वाली सरकार। शाबाश। जानता है जगत भारी कोल्हापुरी, जगत भारी। साथियों, चुनाव के पहले ही मैंने कहा था, ये चुनाव विकसित भारत के संकल्प का चुनाव है। लेकिन जैसे ही कांग्रेस पार्टी और उसके दोस्तों को ये एहसास हुआ कि वो विकास के ट्रैक रिकॉर्ड में एनडीए की बराबरी नहीं कर सकते, उन्होंने अपनी रणनीति बदल ली। इसलिए इंडिया अलायंस वालों ने खुलकर देश विरोधी एजेंडा और तुष्टीकरण के हथकंडों का इस्तेमाल करना शुरू कर दिया है। अब कांग्रेस का एजेंडा है कि वो सरकार में आने के बाद कश्मीर में आर्टिकल 370 वापस ले आएंगे। क्या आप ऐसा करने देंगे? अब किसी में हिम्मत है कि मोदी के इस कदम को पीछे हटा सके? ये लोग कह रहे हैं कि इनकी सरकार बनी तो ये लोग सीएए कानून रद्द कर देंगे। क्या ये देश उनको करने देगा? और अगर करने जाएंगे तो उनकी हालत क्या होगी, उनको पता है क्या? अब आप मुझे बताइए, जिन लोगों के 3 अंकों में लोकसभा सीट जीतने के लाले पड़े हो, क्या ये इंडिया अलायंस वाले सरकार के दरवाजे तक भी पहुंच सकते हैं क्या? और उनका तो हाल ये है जी, वो ऐसी फॉर्मूला बना रहे, 1 साल 1 पीएम, ये फॉर्मूला निकालने में लगे हैं। अगर 5 साल मौका मिले तो 5 प्रधानमंत्री। अब इनको इसकी आदत हो गई। कर्नाटका में भी अभी सरकार बनी, उनकी पार्टी, उनका विजय। फॉर्मूला क्या? 2.5 साल 1 मुख्यमंत्री, 2.5 साल के बाद जो डिप्टी सीएम है वो मुख्यमंत्री। ये खेल खेल रहे। इन्होंने छत्तीसगढ़ में फॉर्मूला बनाई थी, 2.5 साल 1 मुख्यमंत्री, दूसरे 2.5 साल दूसरा मुख्यमंत्री। उन्होंने राजस्थान में फॉर्मूला बनाई थी, 1-2.5 साल 1 मुख्यमंत्री, दूसरे 2.5 साल। और हुआ क्या? ये फॉर्मूला निकालने वाले लोग 5 साल में 5 प्रधानमंत्री देश पर ठोकने के सपने देखने वालों को ये देश कभी भी सहन करने वाला नहीं है। और इसलिए ये लोग देश पर गुस्सा उतार रहे हैं। कर्नाटका और तमिलनाडु में कांग्रेस और इंडिया अलायंस के लोग क्या भाषण कर रहे हैं?
दक्षिण भारत को तोड़कर अलग देश बनाने की मांग कर रहे हैं। आप मुझे बताइए, अहद पेशावर, अहद पेशावर तहत तंजावर, हिंदवी स्वराज्य, ये घोषणा जिस धरती पर हुई, छत्रपति शिवाजी महाराज की धरती, क्या कभी भी कांग्रेस के ऐसे एजेंडे को स्वीकार करेगी क्या? इन्हें जवाब मिलना चाहिए। मिलेगा कि नहीं मिलेगा? तगड़ा जवाब मिलेगा। साथियों, अयोध्या में राम मंदिर का 500 साल पुराना सपना पूरा हुआ। दशकों तक राम मंदिर को बनने से रोकने वाली कांग्रेस ने उसका भी बहिष्कार किया। और ये कांग्रेस कितनी अधपतन में गई है। ये राम मंदिर के जो ट्रस्टी हैं ना, ये अच्छे लोग हैं, तो कांग्रेस के सारे पाप माफ कर दिए और घर जाकर के निमंत्रण दिया कि नहीं भाई चलो जो हो गया आओ। उन्होंने उस निमंत्रण को ठुकरा दिया। क्या कोई कभी प्रभु राम के दरबार में जाने का निमंत्रण ठुकरा सकता है क्या? ऐसे लोगों पे भरोसा कर सकते हैं क्या? अरे कांग्रेस वाले, जरा आईने में चेहरा देखो। वो अयोध्या के अंसारी, अयोध्या का वो अंसारी परिवार जो जिंदगी भर राम मंदिर के विरुद्ध अदालत में केस लड़ता रहा। उसके पिताजी भी लड़ते रहे, वो भी गुजर गए, वो भी लड़ता रहा। लेकिन जब न्यायालय ने कहा कि भाई ये राम मंदिर है, तो वो अंसारी खुद प्रभु राम के प्राण प्रतिष्ठा के कार्यक्रम में आकर के वहां मौजूद रहे। जिंदगी भर लड़ाई लड़ी, लेकिन फिर राम के शरण आए और ये राम का निमंत्रण ठुकरा दिया। जो राम को ठुकराएगा उसको आप क्या करोगे? आप क्या करोगे? आप क्या करोगे? जो डीएमके पार्टी, वो उनकी खासम खास, वो कह रही है सनातन को गालियां देने पर अब उतारू है। कहती है ये सनातन तो डेंगू है, मलेरिया है। और जो लोग सनातन के विनाश की बात करते हैं, उन्हें इंडी अगाड़ी के लोग महाराष्ट्र बुलाकर उनका सम्मान करते हैं। ये दृश्य देख करके मुझे तो सोचता हूं बाला साहब के पर कितनी बीती होगी, बाला साहब ठाकरे के मन पर कितनी चोट पहुंची होगी। ऐसे लोग हैं ये। इतना ही नहीं, इंडी अगाड़ी वोट बैंक की राजनीति में इतना गिर गया है कि शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं। नकली शिवसेना इन सब एजेंडों में इन लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है। आज बाला साहब ठाकरे होते तो इनकी ये हरकतें बहुत दुखी करती, और आज भी उनकी आत्मा जहां भी होगी सबसे ज्यादा दुखी
उनके इन कारनामों से होती होगी। साथियों, तुष्टीकरण और वोट बैंक की राजनीति करने वालों की नजर अब लोगों की कमाई और दलित पिछड़ों के आरक्षण पर पहुंच गई है। कांग्रेस के शहजादे उन्होंने घोषणा की है कि वो आपकी संपत्ति की, महिलाओं के गहने और सोने चांदी की जांच करवाएंगे। आपकी कमाई को कांग्रेस उन लोगों में बांटेगी जिनका ये देश पर पहला हक है, ऐसा बताते हैं। तुष्टीकरण के लिए कांग्रेस किसी भी हद तक गिर सकती है। साथियों, कांग्रेस ने एक और ऐसी घोषणा की है जो महाराष्ट्र के हर मतदाता को जानना जरूरी है। कांग्रेस ने ऐलान किया है कि आप जीवन भर जो कमाएंगे, अपने बच्चों के लिए जो कुछ भी जोड़ते रहेंगे, वो पूरा का पूरा आपके संतानों को नहीं मिलेगा। आज आपके पास गाड़ी है तो आप अपने बेटे को दे सकते हैं, घर है दे सकते हैं, खेत हैं दे सकते हैं। ये कांग्रेस के शाहजादे फॉर्मूला लाए हैं। आपके न रहने के बाद आपकी पैतृक कमाई में से आधा हिस्सा कांग्रेस इनहेरिटेंस टैक्स लगाकर वसूल करना चाहती है। क्या आप अपनी मेहनत करके जो कमाई की है, पाई पाई बचाई है बच्चों के लिए, क्या उससे आप लूटने देंगे क्या? ये कांग्रेस की सरकार जो सपने देखती है उसको पूरा होने देंगे क्या? साथियों, महाराष्ट्र बाबा साहब आंबेडकर, छत्रपति साहू जी महाराज, ज्योतिबा फुले की धरती है। महाराष्ट्र की यह धरती सामाजिक न्याय का प्रतीक है, लेकिन कांग्रेस और इंडिया अघाड़ी ने सामाजिक न्याय की हत्या करने की भी ठान ली है। हमेशा बाबा साहब का अपमान करने वाली कांग्रेस अब दलितों, पिछड़ों के आरक्षण पर डाका डालने की तैयारी में है। कांग्रेस महाराष्ट्र समेत पूरे देश में आरक्षण का अपना कर्नाटका मॉडल लागू करना चाहती है। और यह कर्नाटका मॉडल क्या है? इस देश के दलितों ने, आदिवासियों ने, पिछड़ों ने, एससी, एसटी, ओबीसी सबने समझने जैसा है जी। बड़ा भयंकर है मॉडल। कर्नाटका में कांग्रेस सरकार ने ओबीसी कोटे में जो 27% आरक्षण है वो मुसलमानों को देने के लिए उन्होंने क्या किया? रातों रात एक कागज पे थप्पा मार करके सभी मुसलमानों को ओबीसी बना दिया, रातों रात। और इसके कारण वो ओबीसी का जो कोटा था उसके हकदार बन गए, और जो ओबीसी को मिलता था वो पूरा का पूरा उन्होंने लूट लिया। भाइयों, अब ये फॉर्मूला ये पूरे देश में लागू करना चाहते हैं। आप करने देंगे क्या? करने देंगे क्या? 2012 में इंडी गठबंधन की सरकार ने ये कोशिश की थी, तब ये सफल नहीं हो पाए थे। इसलिए अब कांग्रेस संविधान बदलकर दलित पिछड़ों का आरक्षण धर्म के नाम पर बांटना चाहती है। ओबीसी के आरक्षण पर यह डाका क्या कभी कोई बर्दाश्त कर सकता है क्या? आप बर्दाश्त कर सकते हैं क्या? आप स्वीकार कर सकते हैं क्या?
जिन लोगों ने कर्नाटका में पिछड़ों का आरक्षण छीना है, उन्हें देश में एक इंच भी सफलता नहीं मिलनी चाहिए, अवसर नहीं मिलना चाहिए। साथियों, कांग्रेस और इंडिया अघाड़ी का एक ही एजेंडा है, सरकार बनाओ, नोट कमाओ। लेकिन हमने इन 10 वर्षों में समस्याओं के स्थायी समाधान के लिए काम किया। एनडीए ने युवाओं और महिलाओं को केंद्र में रखकर काम किया। एनडीए ने आत्मनिर्भर भारत अभियान चलाया ताकि देश में उद्योग बढ़े। एनडीए ने स्टार्टअप इंडिया अभियान शुरू किया ताकि युवाओं को ज्यादा अवसर मिले। आज स्टार्टअप्स के मामले में भारत दुनिया में तीसरा सबसे बड़ा देश है। आज दुनिया में दूसरे नंबर पर सबसे ज्यादा मोबाइल फोन बनाने वाला भारत है। यानी जिस युवा को कांग्रेस ने नौकरी और रोजगार के लिए तरसा दिया था, भारत का वो युवा अब दुनिया की अर्थव्यवस्था को दिशा दे रहा है। अगले कार्यकाल में भाजपा एनडीए युवाओं को और ज्यादा अवसर देने के लिए प्रतिबद्ध है। इसलिए भाजपा ने घोषणा की है कि मुद्रा योजना के तहत अब 10 लाख के बजाय 20 लाख रुपए का लोन दिया जाएगा, बिना गारंटी दिया जाएगा। अगले 5 साल में हमारी सरकार इंफ्रास्ट्रक्चर पर रिकॉर्ड निवेश करेगी। इससे भी युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे। साथियों, विकास में महिलाओं की भागीदारी विकसित हो और विकसित भारत की एक गारंटी है। इसलिए महिलाओं के लिए अवसर, उनकी सुरक्षा, ये मोदी की गारंटी है। पहले जिन सेक्टर्स में महिलाओं के काम करने की पाबंदी थी, मोदी ने उस पाबंदी को खत्म कर दिया। हमारी सरकार ने रोजगार मेलों के जरिए सरकारी नौकरी में लाखों भर्तियां की है। इससे सरकारी नौकरियों में भी महिलाओं की भागीदारी बढ़ी है। महाराष्ट्र में, यहां कोल्हापुर में सहकारी समितियों में महिलाओं की बहुत बड़ी भूमिका है। हमारी सरकार ने पहली बार अलग सहकारी मंत्रालय बनाया। हमने महिलाओं को आर्थिक रूप से मजबूत बनाने के लिए सेल्फ हेल्प ग्रुप का एक बड़ा आंदोलन खड़ा किया। इसी का नतीजा है कि पिछले 10 साल में 10 करोड़ महिलाएं सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी हैं। यहां महाराष्ट्र में भी पिछले 10 वर्षों में सेल्फ हेल्प ग्रुप से जुड़ी महिलाओं को हजारों करोड़ रुपए की मदद दी गई है। अब हमारी सरकार सेल्फ हेल्प ग्रुप की 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का संकल्प लेके काम कर रही है। साथियों, आज यही नारी शक्ति जब मोदी का सुरक्षा कवच बनकर खड़ी है, तो कांग्रेस वालों की जरा तकलीफ ज्यादा ही बढ़ जाती है। और आप भूलिएगा नहीं, वीरांगना ताराबाई के देश में कांग्रेस के युवराज शक्ति का विनाश करने की बातें करते हैं। साथियों, कोल्हापुर विकास और विरासत की संभावनाओं से भरा क्षेत्र है, लेकिन इंडिया अघाड़ी की सरकारों ने इस क्षेत्र की इतनी उपेक्षा की। आज केंद्र की एनडीए सरकार और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस और भाई अजीत पवार की सरकार कोल्हापुर के विकास के लिए दिन रात काम कर रहे हैं। मुंबई बेंगलुरु हाईवे के विस्तार का काम तेजी से चल रहा है। शक्तिपीठ एक्सप्रेसवे के जरिए महाराष्ट्र का एक बड़ा हिस्सा आधुनिक कनेक्टिविटी से जुड़ने जा रहा है। हमने कोल्हापुर और क्षेत्र के नई ट्रेनें दी है और भविष्य में यहां वंदे भारत ट्रेनें भी चलेगी। हमने कोल्हापुर वैभववाड़ी रेलवे लाइन को मंजूरी दी है, जिससे कोंकण क्षेत्र की कनेक्टिविटी और बढ़ेगी। कोल्हापुर एयरपोर्ट के लोकार्पण का सौभाग्य भी मुझे ही मिला है। भाई और बहनों, इस क्षेत्र में अंबाबाई शक्तिपीठ का आशीर्वाद प्राप्त है। आने वाले समय में अच्छी सड़कों और सुविधाओं के कारण लाखों भक्त अंबाबाई के दर्शन करने आएंगे।
यहां उद्योग, व्यापार और पर्यटन से जुड़े अवसर पैदा होंगे। आप मुझे बताइए, मोटा कमीशन न मिलने तक फाइलों को दबाकर बैठने वाले लोग, याकूब मेनन की कब्र को संवारने वाले लोग, उनसे आप कोल्हापुर का, महाराष्ट्र का भाग्य बदलने की उम्मीद कर सकते हैं क्या? ये लोग महाराष्ट्र को आगे लेकर जा सकते हैं क्या? साथियों, 7 मई को महाराष्ट्र और देश का भविष्य तय करने के लिए एक बड़ा अवसर आ रहा है। मेरा आप सबसे अनुरोध है कि कोल्हापुर से एनडीए के उम्मीदवार भाई संजय मांडलिक जी और हाथ कणंगले से धैर्यशील माणे जी, इनके पक्ष में भारी संख्या में मतदान करके मोदी के हाथ मजबूत कीजिए। आप इनको जो वोट देने वाले हैं ना, वो वोट सीधा सीधा मोदी को जाने वाला है। लेकिन गर्मी बहुत है, कहीं कहीं शादियां भी है, फिर भी मतदान ज्यादा होगा ना? आप घर घर जाएंगे, मतदाताओं को जगाएंगे, आप पोलिंग बूथ जीतेंगे, मतदान के पुराने सारे रिकॉर्ड तोड़ेंगे, पक्का? अच्छा, मेरा एक काम करेंगे, ये मेरा पर्सनल काम है, करेंगे? जरा हाथ ऊपर करके बताइए, करेंगे? करेंगे? मेरा एक काम करना, यहां से जाने के बाद आसपास पड़ोस में, गांव में, मोहल्ले में जिन जिन लोगों को मिलना हो जाए, नहीं होता है तो जाकर के मिलिए, मेरी तरफ से मिलिए, और हर एक को कहना कि अपने मोदी जी कोल्हापुर आए थे और मोदी जी ने आपको प्रणाम भेजा है। घर घर मेरा प्रणाम पहुंचा देंगे। आप जब हर परिवार में मेरा प्रणाम पहुंचा देंगे ना, तो हर घर के लोग मुझे आशीर्वाद देंगे, और हर परिवार से जब मुझे आशीर्वाद मिलेगा तो मेरी ऊर्जा अनेक गुना बढ़ जाएगी, और वो ऊर्जा आपके लिए काम आएगी, क्योंकि आपका सपना, यही मेरा संकल्प है। मेरा पल पल आपके नाम है, मेरा पल पल देश के नाम है। और इसलिए भाइयों बहनों, मैं प्रण लेकर के चला हूं 24/7 फॉर 2047। ये प्रण लेकर के निकला हूं, आपके लिए निकला हूं, और इसलिए मुझे पल पल आपके आशीर्वाद की जरूरत है। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। आधुनिक आत्मनिर्भर भारत के कणखर नेतृत्व, जिनका एक एक कदम हमारे मन में आशा की नई किरण लाया है, जिनका हर एक शब्द विकास विजय की संकल्पना को साकार करने वाला है, आदरणीय प्रधानमंत्री जी का मैं आभार व्यक्त करते हुए इस कार्यक्रम के आभार प्रदर्शन के लिए आमंत्रित करती हूं भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष सम्मानीय श्री विजय जी जाधव जी को। सम्मानीय प्रधानमंत्री, आप सबसे मिलने आए हैं, फिर से एक बार कहेंगे, फिर से एक बार, अब की बार, फिर से एक बार, अब की बार। जय श्री राम। भारत
माता की, भारत माता की। और मैं आभार प्रदर्शन के लिए आमंत्रित करती हूं जिला भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष विजय जी जाधव इनको। आज